तुमच्यासारखे पॉझिटिव्ह काउन्सिलर असतील ना तर बऱ्याच लोकांचे संसार वाचत असतील. काही वेळेस तर अशी कपल्स भेटतात की ज्यांना स्वतःचे संसार वाचवायचे असतात, कधी मुलाला कधी मुलीला. बस नजरेसमोर गैरसमजांची थोडी धूळ साचली ती पुसत पुसत जाणं म्हणजे काउन्सिलिंग. धूळ पुसता येते पण धुळा कसा पुसायचा हे नाही माहित मला. हे बघा काय झालंय ते तुम्हाला अजिबात माहित नाही, त्यामुळे गैरसमज किती गैर आहे याबद्दल आपण बोलायलाच नको. बघताय ना इतक्या समजूतदार मुलीचा सुद्धा इतका कडेलोट होतोय म्हणजे काय टोक गाठलं असेल त्या जीवान. कशाला विषय वाढवता, संपून टाका नाही. आपण इतक्यात बोलूया का? घ्या देशमुख, देवाच्या प्रसादाला आणि प्रेमाला नाही म्हणायचं नसतं. काय ग धीराच्या हातचा पेढा खाऊन आता नवऱ्याला प्रसाद द्यायला आलीस का? वाटेल ते बोलू नको सम्या. देशमुख तू पार्थला तुझ्याशी बोलायचं नाहीये, कळत नाही का तुला? मागे वाचल. आणि काय ग एवढं सगळं होऊन सुद्धा पार्थच्या समोर यायला लाज नाही वाटत तुला? निघेतून. रम्या, कसं बोलतेस तू? नीट बोल. आणि या दोघांच्या मध्ये बोलण्याचा हक्क नाहीये तुला, हे लक्षात ठेवा. काव्या त्याच्याशीच बोलायला आली. बाई 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 मानिनी, अगं आई आहेस ना तू. या मुलीने काय गुण उधळले ते बघितलंयस ना, तरी सुद्धा हिला पार्थच्या जवळ जाऊ देतेस. कमाल आहे बाई तुझी खरंच. ताई, अगं हिनी जे गुण उधळलेत ना ते बघूनच पहिल्यांदा मीडियाची लोक आपल्या घरात आली. आठवतंय ना? आठवतंय काय म्हणाली पार्थला ते की अहो कसं वाटतंय पार्थ स्वतःच्या बायकोला स्वतःच्या भावाच्या मिठीत बघताना? आठवतंय का? देशमुख मीडियाने घेरलं होतं तुम्हाला? नाही नाही मानिनी काकू, मी बाहेर वॉचमन काकांना सांगून ठेवेन बाहेरच्या कुठल्याही माणसाला घरात घेऊ नका, म्हणजे माझ्या देशमुखांना काही त्रास होणार नाही. हॅलो, त्या बाहेरच्यांपैकी ना तू आहेस आधी बाहेरची. चल तू घराबाहेर होते. मी काढलेली सिनेमन कॉफी माझ्यामध्ये आणि पाच देशमुखांमध्ये यायचं नाही, कळलं? मला हात सोड, हात सोड माझ्या मुलीचा, नाही तर मी. नाहीतर काय? हे बघा बाई, तुम्ही सुद्धा काळ्या मांजरीसारखं माझ्या आणि पार देशमुखांच्या नजरेत सुद्धा येऊ नका. दुखतंय, त्रास होतोय. एक गोष्ट लक्षात ठेव रम्या, मी जरी या घरात नसले तरी मी अजूनही पार देशमुखांची बायको आणि या देशमुख घराण्याची थोडी सून. कळलं? कळलं? लग्न एकदाच होतं रम्या, आणि लग्नानंतर प्रेम सुद्धा एकदाच होतं. इथून पुढे जर तू पार्थ देशमुखांना त्रास द्यायला गेलीस, असं काहीही बोललीस ज्याने त्यांना त्रास होईल, तर मी स्वतः लग्न लावून देईन. तुझं कळलं? काय? तुझ्या डोक्यावर अक्षता सुद्धा मीच टाकेन आणि तुझं कन्यादान सुद्धा मीच करेन. मागे ते सांगायचं. आणि काय रम्या, अगं कुठे या माथेपुरू मुलीच्या नादी लागतेस तू? तिच्या वागण्याने तर कळच गाठलाय, आणि तरीही ही मानिनी हिची बाजू घेते. तिला आपल्या मुलाचं हित कशात आहे हेच कळत नाहीये. पण तुला कळतंय ना तुझं हित कशात येते. मग चल रूम मध्ये चल रम्या, आता चल. तू पण प्लीज, झालं गेलं सगळं कडू विसरून एक नवीन गोड सुरुवात करूयात ना. ज्याचा शेवट कडू असतो त्याची सुरुवात गोड होत नाही. होऊ शकते, हो खरंच होऊ शकते. मी कडुलिंबाची पानं खाल्ली होती, त्यानंतर मला श्रीखंड भरवायला आला होता ना तुम्ही, आठवलं? या श्रीखंड घ्या. मस्करी वाटते सगळे. बाहेर मी काय खाऊन आले दिसतंय ना? मी तुमच्यासाठी काय घेऊन आलोय हे दिसतंय ना तुम्हाला? मला काहीही नको, मला शांतता हवी. आठवलं
तुम्ही माझ्या हातून श्रीखंड खाल्लं नव्हतं. नंतर तर खाल्लं ना देशमुख, तुम्ही सुद्धा खाल. आय मीन तुम्ही सुद्धा प्रतिसाद द्याल मला. लग्नानंतर प्रत्येक वेळी माझ्या रागाने, माझ्या चिडचिडीने एफेक्ट न होता सगळ्या दुःखातनं बाहेर काढलंय तुम्ही मला. आता मीही तुम्हाला बाहेर काढेन असं नाही. पार्थ देशमुखांची बायको असण्यात काय सुख आहे हे अनुभवलंय. ठीक आहे, आता तुम्ही रुसलाय ना, तुम्ही चिडलाय, चालेल. आता तुम्ही काव्या व्हा, आता मी पार्थ होते. नका हो पार्थ. पार्थ होणं खूप कठीण आहे. पार्थ म्हणजे अर्जुन. त्याला आपल्याच माणसाच्या विरोधात उभं राहावं लागतं. काय या पार्थने त्याच्या वाटतं महाभारत भोगलंय आणि त्यातच मेलाय तो. त्यामुळे मेलेल्या माणसाला आणि संपलेल्या नात्याला शोधायला येऊ नका. तुमच्या हाती काही लागणार. या चहाची एक गोष्ट मला फार आवडते. काय आहे त्यात, एकदा घातलेली साखर त्यातून पुन्हा बाहेर काढता येते. म्हणजे हेच की काही काही माणसांचे संसार सुद्धा या चहासारखेच असतात. जोडीदार असे विरघळून जातात एकमेकात की नंतर कायद्याच्या चमचाने सुद्धा ढवळून पाहिलं तरी त्यांना बाहेर काढता येते. तुम्ही काउन्सिलर झाला नसतात तर मग मराठीचे प्रोफेसर किंवा चांगले कवीच झाला. छान कवितेसारखं बोलला तुम्ही. पण प्रॉब्लेम काय झाला, रियालिटी इतकी हार्श होऊन बसली की कविता आणि कवी या दोन्हींचा तिरस्कार करते मी सध्या. सध्या हे सध्या मला फारच आवडले. सध्या म्हणजे आत्ता, तात्पुरतं. ते जाईल. असं काय करताय तुम्ही? मी आताच तुम्हाला सांगितलं कसे वागले त्याची. माफ करा, परत म्हणाल मी कवितेसारखं बोलतो. बायका आपल्या नवऱ्याचं नाव प्रचंड रागात असताना आणि प्रचंड प्रेमात असताना नाही घेत, पण म्हणून ते नवऱ्याला नाकारत नाहीत. हे बघा मिसेस देशमुख, याच आता तुम्हाला मिसेस देशमुख सुद्धा बोलू नये का मी? कमाल आहे. म्हणजे अजून तरी कायद्याच्या नजरेत तुम्ही मिसेस देशमुखच आहात. बाकी तुम्ही आणि जन्मेजय देशमुख सोबता एकमेकांचा. म्हणजे त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो त्यांना भेटायला, तेव्हा असेच रुसून बसले होते ते तुमच्यावर. मी त्यांना स्पष्ट सांगितलं की ही केबिन जिच्यामुळे परत तुम्हाला मिळाली तिच्यावर चिडायचा काही हक्क नाही तुम्हाला. मलाही आज मी हेच सांगितलं की ज्याने तुम्हाला मरणाच्या दारातून परत आणलं, तुमचं आनंद निवास परत मिळवलं, तुमचं सुख, हसू, मान सन्मान जपलं, तुमच्यावर कवितेसारखं प्रेम केलं, आज त्याच्या एका भूतकाळामुळे त्याच्यावर चिडायचा काही हक्क नाही तुम्हाला. तुम्ही कधी कोणाला तुमच्या पाठीमागे बोलताना, तुमच्यावर हसताना किंवा तुमची तक्रार करताना ऐकलं? ज्या माणसाकडून आपल्याला आपलं सतत कौतुक ऐकून घेण्याची सवय, त्याच माणसाला आपल्याबद्दल दुसऱ्यांकडे वेडवाकडे बोलताना ऐकल्यावर काय होतं माहितीये? त्या क्षणानंतर त्या माणसाने आपलं कितीही कौतुक केलं तरी त्याचे शब्द टोचतात आपल्या कानात. उकळत्या तेलासारखे वाटायला लागतात शब्द कानात. रंग उडून जातो अर्थात. दिवानी मला कितीही सांगितलं की त्यांना माझ्याबद्दल काय वाटतं, तरी त्यांचं बोलणं माझ्या आत पोचतच नाही, झिरपतच नाही. कारण माझा विश्वास नाही राहिला त्यांच्यावर. आणि संसारात प्रेम मणभर कमी असलं तरी चालेल, पण आदर आणि विश्वास कणभर जरी कमी झाला ना तरी माणूस आतून खूप फुटायला लागतो. अशीच फुटायला लागली मी आता. मला माहित नाही मी पुन्हा जोडली जाईन, पुन्हा सांधली जाईन की नाही. प्लीज, मी खरंच मनापासून विनंती करते तुम्हाला, मला माझा डिवोर्स फास्ट ट्रॅकवर करून हवाय. आणि तसं शक्य नसेल तर मला तुम्ही सांगा. मी वाट बघीन 3 महिने, आणि या एकाच आशेवर जगीन की या 3 महिन्यांनंतर मिसेस देशमुख म्हणून तुम्हाला मला हात नाही मारावी लागेल. कशी गंमत असते ना, म्हणजे संसार करायचा असेल तरी 2 माणसांची इच्छा लागते. टाळी एका हाताने वाजत नाही. आणि संसार मोडायचा असेल तरी 2 माणसांचं कन्सेंट लागतं. म्हणजे फास्ट ट्रॅक डिवोर्स हवा असेल तर जीवा देशमुख यांची सही आणि संमती दोन्ही लागेल तुम्हाला. प्लीज नको ना जाऊस, प्लीज प्लीज प्लीज. त्यामुळे तो पसारेवाला ही सही आणि संमती तुम्हाला देईल असं मला तरी वाटत नाही मिसेस चकाचक बाई. सॉरी, म्हणजे मी कधी कोणत्याही केसमध्ये पर्सनल होत नाही, पण तुमच्या बाबतीत सारखं वाटत असतं की तुम्ही वेगळे हो. काय ना काही गोष्टी जोडीने छान दिसतात, जसं की कप आणि बशी, पांघरुण आणि उशी, पाव आणि वडा, बाईक आणि हेल्मेटचा खरंच कधीच चुकू नाही सोडा. अच्छा, काळजी घ्या.